चला तर मग मित्रांनो, आपण निघालोय माळशेज घाट येथे नाणे घाटाच्या जवळ तालिश म्हणून रिसॉर्ट आहे. तिकडं आपण सगळ्या फॅमिलीला फिरायला घेऊन चाललो. माझ्या आत्तीचा मुलीचा बड्डे पण होता आणि सर्व फॅमिली धोंड्याचा महिना होता म्हणून सगळे आले होते, बहीण वगैरे. इर्टिगा गाडी होती ताईची, दाजी आळे फटाके आमचे घेऊन आले होते. त्यानंतर आपली फॉर्च्युनर लेजेंडर आपली 600 नंबर. तिथून निघालो जुन्नरला. आम्ही एका हॉटेलला मिसळ खायला सगळ्यांनी ताव मारला. 5-5, 6-6 पाव सगळ्यांनी दाबले. वेटर वैतागून गेला होता पाव आणून. इकडं आम्ही बसलो होतो. हे माझं ताट, दाजी हे असं मिसळ खाल्ली, मस्त आनंद घेतला. पंखा बिंखा लावून गरम बिरम काय होत नव्हतं. तिथून मग आम्ही पोचलो रिसॉर्टला. तिथे एक ग्रुप फोटो काढला. रिसॉर्टचं काय आपण व्ह्यू घेतले नाही, आपण आपली फॅमिलीचे आनंदाचे क्षण फक्त घेतले. माझी छोटी बहीण, तिची मुलगी, हे माझे दाजी 2 आईस आणि बारक्या बहिणीची मुलगी मिठू. आम्ही सगळी फॅमिली इथं भेळ खायला बसलो. भेळ पार्सल घेऊन गेलो. खूप मजा आली, मस्त वाटलं. ही माझी मोठी सिस्टर एकटीचा व्हिडिओ काढत होती. मी इथं आलो थोडा. नंतर आम्ही आलो इथं टेबल टेनिस खेळायला. 1-2 तास टेबल टेनिस खेळलो, मस्त आऊट. मिठूचा फोटो काढा वाटला, छान फोटो आला. ही शरूचा पण छान फोटो आला. हे 2 दाजी बसले होते, त्यांचा सहज एक फोटो काढला, क्लिक केला. मग गेलो आम्ही स्विमिंग पूलला, तिथं फोटो काढले. त्यानंतर छोट्या बहिणीचे फोटो काढले. मग आम्ही इथं भेळ खाल्ली परत एकदा, म्हणजे तीच व्हिडिओ परत आली माझ्याकडनं. ठीक आहे, असो, छान होती भेळ. त्यानंतर ही गौरीताई, हा तिचा मुलगा वरद, पूर्ण फॅमिली मस्त एन्जॉय झाला. छान आहे रिसॉर्टची व्ह्यू काय घेतली नाही. रात्रीच्या जेवणाची आम्ही नॉनव्हेजची ऑर्डर दिली होती. व्हेजवाली तिकडे साईडला बसली होती. हे रात्रीचा व्ह्यू. पिक्चर लावला होता त्यांनी, चक दे इंडिया. मस्त बाहेर बसून पूर्ण फॅमिली पिक्चरचा आनंद घेतला. आणि रात्रभर आम्ही पत्ते खेळलो होते, व्हिडिओ काय काढली नाही. सकाळी उठल्यानंतर हे धुकं पूर्ण एकदम छान व्ह्यू होता. सगळी मोठा हॉल बुक केला होता आम्ही 20 माणसांचा. हे सकाळी ब्रेकफास्टला कॉम्प्लिमेंटरी होतं त्यांच्याकडून. फायबरसाठी पूर्ण पेरूस, संत्री वगैरे होतं. खायला भरपूर प्रकारचे ऑप्शन होते, ऑमलेट वगैरे सगळं होतं त्यांच्याकडं. हे पाय शेवया होत्या, मसाल्या शेवया, इडली वगैरे सगळ्याच गोष्टी होत्या. सगळ्यांनी ताव मारला सकाळ. भूक लागली होती, आम्ही क्रिकेट खेळून झालं तर कॉफीला कॉफी, चहा, चटणी वगैरे खूप छान होती. जेवण खूप छान आहे इथलं. कधी गेलात तर नक्की ब्रेकफास्ट इन्क्लूड, रात्रीचा लंच डिनर देखील आपण इन्क्लूड घेऊ शकता. 4,000 रुपये पर पर्सन होतं त्यांच्याकडं. सकाळी माझी प्लेट आणि हा व्ह्यू, मस्त खाल्लं तिथं. ऑमलेट पण मागवलं नंतर, कॉम्प्लिमेंटरीचं सगळं म्हणलं घ्या खाऊन. त्यानंतर हा व्ह्यू, पाऊस पडायला चालू झाला. खूप छान असा व्ह्यू होता तिथं. मोबाईलमध्ये नजारा कैद केला, आठवणी कायम राहाव्यात म्हणून. पहा कसं मस्त पाऊस पडला होता.